सर्वांना नमस्कार. शाश्वत उत्पादन देणारं पीक शेवगा आहे. याविषयी आज आपण थोडक्यात म्हणजे काही आपला वेळ आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊयात. आपण बघताय की शेवगा शेती का? आपण जर असा प्रश्न विचारला, कारण महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण जिल्ह्याची संख्या खूप आहे. अशी खूप गावं आहेत की जिथं पाऊस कमी पडतो, हलकी जमीन आहे. अशा ठिकाणी हे पीक क्रॉप डायव्हर्सिफिकेशनच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला मदत करू शकतं. म्हणून हे पीक आपण घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं या पिकाचं जे वैशिष्ट्य आहे, की या पिकामधलं जे काही ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, ती खूप मोठी आहे. आणि त्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमुळं आणि याला भविष्यामध्ये असणारा स्कोप हा निर्यातीचा याच्यामुळंच आहे, की याची जी काही न्यूट्रिटिव्ह जी काही व्हॅल्यू आहे, तर त्याचं आपण पुढं चर्चा सविस्तर करणार आहोत. तर या 2-3 गोष्टीमुळं हे पीक घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सविस्तर आपण जर पाहिलं, की ह्याचे जे महत्त्वाचे जे बाबी आहेत, की शेवगा लागवड वाढण्याचं कारण आणि शेवगा लागवड पुढं होण्याचं कारण, पुढं स्कोप असण्याचं कारण, हे मी आपल्याला जे अगोदर सांगितलं, की हलक्या जमिनीमध्ये जिथं पाणी कमी आहे, माळरानावर अशा प्रकारचं हे पीक उत्तम प्रकारे येऊ शकतं. उत्तम प्रकारचं एक आंतरपीक म्हणून आपण फळपिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक आंतरपीक म्हणून हे खूप प्रभावी पीक ठरलेलं आहे. आपण पाहतोय की बऱ्याच शेतामध्ये विशेषतः डाळिंब असेल, आमच्याकडं सीताफळ असेल किंवा आवळा असेल, आंबा असेल, याच्यामध्ये आंतरपीक एक बेस्ट आंतरपीक म्हणून शेवग्याचं पीक हे गणलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं शाश्वत उत्पादन याच्यातून आपल्याला मिळालेलं आहे. सोल क्रॉप म्हणून सुद्धा हे खूप खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रसारित केलेलं आहे. आणि निर्यातीला कशी संधी आहे ते मी आपल्याला पुढे स्लाइड्समध्ये सांगणारच आहे. एक मात्र सांगेल की निर्यातीला खूप मोठं पोटेन्शियल या पिकामध्ये आहे. आपण लीडर आहोत याच्यामध्ये, प्रोडक्शनमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये. भविष्यामध्ये अजून खूप ह्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आणि एकदा लागवड केल्यानंतर जे काही दुसऱ्या भाजीपाल्याला सारखा रिकरिंग खर्च करावा लागतो दरवर्षी दर सीझनला, तसा याला गरज नाही. म्हणून हे पीक आपल्याला खूप उपयोगी असं ठरतं. आता आपण जे महत्त्वाचा भाग आहे शेवग्याची लागवड वाढायला कारणीभूत असणारा आणि त्याचं म्हणजे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, याचे जे न्यूट्रिटिव्ह बेनिफिट आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि आपण जर पाहिलं याचं एक नट सेलमध्ये जर याची न्यूट्रिटिव्ह आपण जर पाहिली, तर आपण म्हणू की दुधापेक्षा 4 पट कॅल्शियम जास्त शेवग्यामध्ये आहे. गाजरापेक्षा 4 पट व्हिटॅमिन ए हे शेवग्यामध्ये आहे आणि ऑरेंजपेक्षा 7 पट व्हिटॅमिन सी हे शेवग्यामध्ये आहे. नंतर केळीपेक्षा 3 पट पोटॅशियमचं प्रमाण हे शेवग्यामध्ये जास्त आहे आणि पालकापेक्षा 3 ते 4 पट लोह शेवग्यामध्ये आहे. आणि आपण बघतोय की प्रथिनाची संख्या ह्या योगर्टपेक्षा 2 पटीने जास्त या शेवग्यामध्ये आहे. तर यावरून आपल्या एक लक्षात येईल की शेवगा हे खूप मानवी आहारामध्ये महत्त्वाचं असं अन्नघटक आहे आणि ज्यामुळं आपल्याला आपल्या शरीराची जे काही व्हिटॅमिनची गरज असेल, प्रोटीनची गरज असेल, कॅल्शियमची गरज असेल, लोहाची गरज असेल, पोटॅशियमची गरज असेल, हे भागवण्यासाठी शेवगा हे खूप अगदी वरदान आपल्याला ठरतंय आणि भविष्यामध्ये हे अजून हे ठरू शकतं. नंतरचे दुसरे काही हेल्थ बेनिफिट मी आपल्याला थोडक्यात शेअर करणार आहे. याच्यामध्ये एक बुलेट जर आपण बघितलं, तर जवळपास 300 पेक्षा जास्त विविध जे व्याधी आहेत, रोग आहेत, त्याच्यावर शेवगा हा खूप प्रभावीशाली आणि प्रभावी ठरलेला आहे. आणि त्याच्यामधले मुख्य जर आपण विचार करायचं झालं, तर शेवग्याची पानं, शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळं जे काही अन्न घटक आपल्याला मिळतात, त्याच्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. विशेषतः पानाची पावडर हे शेवग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्याला की एक्सपोर्टची संधी आहे किंवा आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा त्या जे काही लीफ पावडर आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये, इव्हन आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक छोटीशी इंडस्ट्री याची उभा राहते आहे, की ज्याच्यामध्ये जी शेवग्याच्या पानाची पावडर आहे, ती पानाची पावडर ही याला खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे आणि जे काही माल न्यूट्रिशन आहे, याला उत्तर हे या शेवग्याच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे भविष्यामध्ये दिलं जाऊ शकतं. कृषी विज्ञान केंद्राने खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर काम केलेलं आहे. 3 वर्षाच्या मुलाला
न्यूट्रिशनचा अंतर्गत आम्ही हे जे माल न्यूट्रिशनचे केसेस आहेत त्याच्यामध्ये ते इरॅडिकेशन करण्यासाठी, कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानाची पावडर वेगवेगळ्या जे काही न्यूट्रिटिव्ह पदार्थ तयार करून त्यामार्फत मुलांना दिली तर असं लक्षात आलं की लोहाचं जी कमतरता होती ती दूर झाली. विशेषतः ॲडोलसंट गर्लमध्ये पण अशा प्रकारची जी न्यूट्रिटिव्ह डिफिशियन्सी होती ती कमी झालेली आहे. आणि या जो पानाची पावडर आहे ती खूप मोठं उपयोगी येऊ शकते. शेंगाचं कन्झम्पशन हे खूप मोठं उपयोगी येऊ शकतं. नंतर अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करू शकतं. हे ब्लड प्रेशर मेंटेन करण्यामध्ये सुद्धा ही जी शेवग्याच्या पानाची पावडर आहे त्याचा खूप मोठा रोल दिसून आलेला आहे शास्त्रामध्ये. नंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा शेवग्याची पावडर्स ही आपण जर सेवन केलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. नंतर अँटीऑक्सिडंटचं प्रमाण याच्यामध्ये आहे. त्यामुळं आपण बघतो की चेहरा किंवा आपली त्वचा ही तजेलदार राहण्यासाठी किंवा विंकल फ्री राहण्यासाठी किंवा विंकल कमी करण्यासाठी, त्याच्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हे शेवग्याचं जर सेवन आपण केलं तर आपल्याला अँटीऑक्सिडंटच्या प्रमाणामुळं हे खूप उपयोगाला येऊ शकतं. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि हेच घटक हा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्वचेच्या आरोग्यासाठी हा उपयोगाला येऊ शकतो. नंतर आय साईट आपण म्हणतो, दृष्टी दोष सुद्धा काही अंशी याच्यामुळे दुरुस्त होऊ शकतात शेवग्याचं सेवन आपण जर योग्य प्रमाणात केलं. असं हे बहुउपयोगी पीक आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं याला खूप असं महत्व आहे. तर आपण पाहिलं तर बघितलं की आपण की याच्यामध्ये खूप असं पोटेन्शियल आहे की ज्यामुळे आपलं आरोग्य सुधारू शकतं. ज्या व्याधी आहेत त्या कमी होऊ शकतात. डिफिशियन्सी डिसीज वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते कमी होऊ शकतात. हे याचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं आहे. नंतर आपण आता शेवग्याच्या निर्यातीच्या संदर्भात पाहूयात. जे मी सुरुवातीला सांगितलं की खूप मोठं पोटेन्शियल शेवगा निर्यातीसाठी आहे आणि आपण पाहतोय की देशामध्ये जवळपास 40,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे शेवगा लागवडीखाली आहे आणि आपण हे मेजर स्टेक होल्डर आहोत ग्लोबल एक्सपोर्टमध्ये. आणि आपल्या देशामध्ये आंध्र प्रदेश हे लीडिंग स्टेट आहे ज्याच्यामध्ये जवळपास 20,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेवग्याची लागवड आहे. नंतर ग्लोबल मार्केट आपण बघितलं तर जवळपास 363 मिलियनचं होतं 2016ला आणि 2020ला ते मार्केट जवळपास 700, आता ह्या थोड्याशा ओल्ड फिगर आहेत, 700 मिलियन पेक्षा जास्त याचं मार्केट्स आपण कॅप्चर केलेलं आहे. आणि ड्रमस्टिकची जी आपण म्हणतो एक्सपोर्टची ग्रोथ आहे ती जवळपास 30% जास्त आहे अॅन्युअली. तर यावरून आपल्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रकारचं पोटेन्शियल ड्रमस्टिक लागवडीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये हे यावरून दिसून येत आहे की याला एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि बरेचसे शेतकरी, मी नाशिक भागातल्या काही शेतकऱ्याकडे भेट दिली, लातूर भागातल्या शेतकऱ्याकडे, सोलापूरचे काही शेतकरी आहेत, नगरचे काही शेतकरी आहेत, ते एक्सपोर्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत आणि आता एक्सपोर्ट पण खूप मोठ्या प्रमाणावर ते करत आहेत. आपण जर बघितलं तर आपला जो एक्सपोर्ट आहे तो ह्या थोड्या जुन्या फिगर आहेत, 16,000 टनचा एक्सपोर्ट आहे. पण आज आपण बघितलं ही 25,000 टनापेक्षा जास्त आपली एक्सपोर्ट वाढलेला आहे. तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की याचं एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप आहे. आणि जे देश मेजर देश आहेत की जे आपलं हे इम्पोर्ट करतात शेवगा, त्याच्यामध्ये चीन आहे, US आहे, जर्मनी आहे, कॅनडा आहे, साऊथ कोरिया आहे, युरोपियन कंट्रीज आहेत. यावरून असं लक्षात येईल की डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज हे दोन्ही देश आपल्याकडून शेवग्याची खूप मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि भविष्यामध्येही त्याला खूप मोठ्या प्रमाणावर आयात करण्यासाठी संधी आहे. याच्यानंतर आपण पाहतोय की शेवग्याचे जे काही बायोडायव्हर्सिटी आपण म्हणू, वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेवग्याचे आकाराच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. झाडं आपल्याला वेगवेगळ्या जगामध्ये जर पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या स्पेशीज आहेत शेवग्याच्या आणि याचे वेगवेगळ्या प्रकारचं डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. शेंगाच्या लांबीमध्ये असेल, आकारामध्ये असेल, शेंगाच्या रंगामध्ये पण काही अंशी असेल, तर याच्यामध्ये आपल्याला खूप डायव्हर्सिटी पाहायला मिळते आणि हे आपण याच्यामधून पाहत आहोत. नंतर आपण बघूयात की याला जमीन आणि हवामान कसं लागतं. तर मी आपल्याला सांगेल की आवर्षण प्रवण जे जिल्हे आहेत की जिथं पर्जन्यमान 550-700च्या मिलीपेक्षा कमी आहे, उष्ण व दमट जिथं तापमान आहे
आणि 25 ते 30 डिग्री सेल्सिअस मध्ये झाडाची वाढ जास्त होत असते. त्यामुळे तशा प्रकारचं जिथं टेम्परेचर आहे किंवा इव्हन 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जरी टेम्परेचर गेलं तरी फार असा परिणाम होत नाही. मात्र फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जर टेम्परेचर 40 डिग्रीपेक्षा जास्त गेलं तर थोडीशी फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण बघतो की साधारणतः 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असणाऱ्या भागामध्ये हे पीक चांगलं येतं. पर्जन्यमान आपल्याकडं थोडंसं 750 मिलीमीटरपेक्षा कमी असेल किंवा 1000 मिलीमीटर पर्यंत जरी पर्जन्यमान असलं तरी शेवगा हे पीक चांगलं येऊ शकतं. आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नसेल की जिथं शेवगा पीक घेतलं जात नाही. म्हणजे जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये इव्हन कोकणामध्ये कोकण रुचिरा आपण नाव ऐकलं असेल तर शेवग्याच्या जाती या सगळ्याच विद्यापीठांनी जवळपास शिफारस केलेल्या आहेत. आणि याच्यामुळं ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे आणि लहान शेतकरी आहे ह्याच्यामध्ये छोटे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये योगदान देऊ शकतात आणि अर्थार्जन करू शकतात शेवगा लागवडीमधून. आणि या गोष्टीमधून आपण पाहतोय की आपल्याकडलं जे हवामान आहे ते अतिशय योग्य आहे शेवग्यासाठी. आणि शेवग्याची लागवड आपण म्हणाल तर तिन्ही हंगामात शेवग्याची लागवड करू शकते. त्याच्यामध्ये खरीप असेल, रबी असेल आणि उन्हाळी असेल. पण माझा अनुभव मी आपल्याला सांगतो की शेवग्याची लागवड जी आहे ती जनरली खरीप हंगामात करावी. जर तुम्ही ती लागवड रबी हंगामात केली तर शेवग्याची वाढ थोडीशी फास्ट होत नाही. आणि वाढ फास्ट नाही झाल्यामुळं त्याचं जे बेरिंग आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र आपण जर उन्हाळ्यामध्ये त्याची लागवड केली तर निश्चित तो सुद्धा भार आपल्याला चांगला ठरू शकतो. नंतर शेवग्याच्या जातीविषयी मी आपल्याला सांगतो की वेगवेगळ्या जातीचा आम्ही लागवडीचा प्रयोग केलाय. आपण बघता की 22 ते 25 वर्ष आम्ही शेवगा लागवडीचं प्रात्यक्षिक घेतलेले आहेत, प्रशिक्षण घेतलेले आहेत. आम्ही स्वतःच्या शेतावर बीजोत्पादनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटते की कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं जे रिव्हॉल्विंग फंडची मेजर स्ट्रेंथ आहे तो शेवगा आहे. शेवग्याचं बीजोत्पादन आणि शेवग्याची बियाची विक्री आणि रोपाची विक्री याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन, लाखो रुपयाचं अर्थार्जन कृषी विज्ञान केंद्राने मागच्या ह्याच्यात केलेलं आहे. आणि 16 ते 18 जिल्ह्यामध्ये शेवग्याचं बियाणं आम्ही पाठवलेलं आहे. आणि जवळपास 6 राज्यामध्ये वेगवेगळ्या शेवग्याचं बियाणं आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी प्रमाणे पाठवलेलं आहे. तर ह्या जातीविषयी मी सविस्तर आता आपल्याला सांगतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही PKM2 ही जात सुरुवातीला आपल्या 2000 म्हणजे जवळपास 1999 ते 2000 मध्ये याचा प्रसार आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर केला. ही जातीचा प्रसार आम्ही जवळपास 2008 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतावर केला. तर याच्या शेंगाची लांबी जी आहे ती थोडीशी जास्त आहे आणि चव जी आहे ती थोडीशी गावरानसारखी लागत नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये ही जात बेस्ट होती म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार केली, अध्ययन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केली. आता आम्ही 2009 नंतर किंवा 2010 नंतर ही भाग्या नावाची जात ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रसारित करतोय. सध्या आम्ही ती प्रसारित करतोय. आणि बागलकोट कृषी विद्यापीठ जे आहे कर्नाटकामधलं त्यांनी ही विकसित केलेली जात आहे. या जातीची जी वैशिष्ट्य आहेत ते 4 ते 4.5 महिन्यामध्ये त्याला पॉडिंग येतं किंवा ज्याला आपण म्हणतो फळधारणा होती. हिरव्यागार आणि आकर्षक शेंगा याच्या आहेत आणि कंपॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा कमी लांबीच्या शेंगा आहेत. म्हणजे 65-70 सेंटीमीटर आहेत किंवा 55 ते 65 सेंटीमीटर लांबीच्या शेंगा आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात. आणि वर्षाला जवळपास 200 ते 300 शेंगा प्रति झाडी याच्यापासून आपल्याला मिळतात. आणि 35 किलो 40 किलो पर्यंत याचं उत्पादन आम्ही घेतलेलं आहे. याच्यामध्ये जे आहे छाटणी तंत्रज्ञान महत्वाचं आहे. लागवड ज्याला हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणतो ते महत्वाचं आहे. आणि ह्या जाती आपल्याकडे लावू शकतात. नंतर मी आपल्याला सांगितलं कोकणामध्ये कोकण रुचिरा ही जात आहे. ही जात जिथं की पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी ही कोकण रुचिरा आपण लावू शकतो. नंतर GK-VK1 नावाची जात आहे. ही जात साऊथ इंडिया ज्याला दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसारित केलेली आहे. आणि PKM1 आणि PKM2 जे आहेत तो कोइंबतूर विद्यापीठाच्या जाती आहेत आणि त्या थोड्याशा जुन्या जाती आहेत कंपॅरेटिव्हली आता. तर आम्ही KDM01 किंवा ज्याला भाग्य असं म्हणतो ह्या जातीचा आम्ही शिफारस करतो आणि त्याची लागवड पद्धती आपण पुढे पाहूयात. आता आपण पाहतोय की हे हलक्या जमिनीत घेण्यात येणारं पीक आहे. आणि हलक्या जमिनीत घेण्यात येणारं पीक असल्यामुळं ज्यावेळेस आपण त्याची लागवड करायची ठरवतो त्यावेळेस आपण साधारणतः 8 बाय 8 फुटावर त्याची लागवड करावी. 2 ओळीमधलं अंतर 8 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 8 फूट
किंवा 2 जर भारी जमीन असेल, काळी जमीन असेल, 1 मीटरपेक्षा जास्त खोलीची जमीन असेल, तर त्या ठिकाणी आपण 10 बाय 10 फूट अंतर 2 ओळीतलं आणि 2 रोपात ठेवायला हरकत नाही. 8 बाय 8 आपण जर अंतर ठेवलं तर साधारणतः 450 रोपं बसतात आणि 8 बाय 8 अंतर ठेवलं तर साधारणतः 680 रोपं बसतात आणि 10 बाय 10 फूट अंतर ठेवलं तर 450 पावणे 500 रोपं बसतात. याच्यापेक्षा शेतकरी अजून एक पद्धती अवलंबतात की 2 रोपातील अंतर 6 फूट आणि 2 ओळीतले अंतर 8 फूट असेही पद्धतीनं 6 बाय 8 वर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी लागवड करतायत. मात्र त्याच्यामध्ये हे सेव्हिअर प्रूनिंग आपल्याला घ्यावं लागेल. खरड छाटणी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावं लागेल आणि ज्यामुळं 2 झाडामधलं जे काही अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या त्याला फांद्याला पसरण्यासाठी ते राहील आणि त्यामधून ते वाढू शकतं. तर याच्यामधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे जे झाड आहे तर त्या झाडाची उंची आणि त्याची कॅनॉपी याचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल आणि तसं जर आपण केलं तर निश्चित याच्यापासून आपल्याला चांगलं अर्थार्जन आणि उत्पन्न मिळू शकतं. लागवडीचं अंतर आम्ही जे केले आहे मी सांगेल, आम्ही लाईट सॉईलवर 8 बाय 8 फुटाची शिफारस करत आहोत. आम्ही स्वतः ती लागवड केली आहे आणि जिथं भारी जमीन आहे त्या ठिकाणी 10 बाय 10 फुटाची शिफारस. कारण जर आपण अंतर कमी केलं तर झाड उंच जातं नुसतं, बाजूला पसरत नाही आणि झाड नुसतं उंच गेलं, बाजूला जर पसरलं नाही तर मात्र आपल्या उत्पादन जे आहे ते कमी होऊ शकतं. नंतर आपण आता पुढच्या एका टॉपिक जो आहे ट्रेनिंग प्रूनिंगचा त्याच्यावर आपण पुन्हा सविस्तर मी त्याविषयी अजून सांगेल. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा शेवग्यामध्ये खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे की ज्याला आपण म्हणतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. पूर्ण वाढलेलं जे झाड आहे ते 10 किलो चांगलं कुजलेलं शेणखत त्याला देणं आवश्यक आहे. 100 ग्रॅम युरिया, 400 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे देणं त्याला गरजेचं आहे. आणि नवीन लागवड केल्यानंतर बेसल डोस म्हणून आपण 4 ते 5 टन शेणखत हे चांगलं कुजलेलं वापरू शकतो आणि एकरी 5 बॅग सुपर फॉस्फेट, 2 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो मायक्रोन्यूट्रिएंटची एक बॅग आपण टाकायला हरकत नाही. आणि बेड तयार केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 100 ते 150 ग्रॅम प्रति झाड 10-26-26 खत द्यायला. हे स्ट्रेट फर्टिलायझर डोस आपण मी आपल्याला सांगितला. याच्यानंतर फर्टिगेशनच्या माध्यमातून ज्या शिफारशी आपल्यासाठी आहेत त्या मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेस फुलं लागण्यापर्यंतचा कालावधी असतो त्यावेळेस 19-19 दर आठवड्याला 5 किलो एकरी सोडायचं. याच्या झाडाची संख्या आमची साधारणतः 650 अशी गृहीत धरलेली एका एकरामध्ये. नंतर फुले लागण्याची ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस 12-61-0 आणि 13-0-45 आलटून पालटून दर आठवड्याने एकरी 5 किलो आपल्याला ठिबकच्या माध्यमातून सोडायचं आहे. आणि शेंगा फुगवणीच्या अवस्थेमध्ये 0-52-34 आणि 0-0-50 आलटून पालटून दर आठवड्याला 5 किलो प्रमाणात ड्रीप मधून सोडायचं आहे. आता वेगवेगळ्या विद्यापीठांनी केलेले रिसर्च आणि त्याचे आलेले परिणाम मी आपल्याला थोडक्यात सांगतो. एक गोष्ट बागलकोट विद्यापीठाने एक प्रयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिसतं आहे फर्टिगेशन मध्ये की पहिले स्टेज जी आहे झाडाची वाढीची ज्याचे 90 ते 45 दिवस 145 दिवसाची स्टेज असते ज्यामध्ये झाडाची काहीक वाढ चालू असते आणि अशा वाढीच्या अवस्थेमध्ये साधारणतः 11 वेळेला म्हणजे जवळपास आठवड्याच्या वीकच्या इंटरव्हलनी स्टेज 1 मध्ये जवळपास 3 किलो 19-19 आणि पाऊण किलो 13-0-45 आणि 7.25 किलो युरिया हे आपल्याला 11 वेळा या स्प्लिट डोस मध्ये द्यायचा आहे. दुसरी जी स्टेज आहे झाडाची वाढीची 146 ते 190 दिवस ज्याला आपण म्हणतो की 9 वेळा हा जो सेकंड डोस आहे त्याच्यामध्ये साधारणतः 3.5 किलो 13-0-45 आणि 13 किलो युरिया प्रति एकराला ह्या द्यायचा आहे स्प्लिटच्या डोस मधून. आणि नंतर तिसरी जी स्टेज आहे ज्यावेळेस वाढीची अवस्था 191 ते 235 दिवसाचे ज्यावेळेस याची शेंगा वाढण्याची शेंगा मोठ्या होण्याचे पक्व होण्याचा कालावधी विकसित होण्याचा कालावधी असतो त्यावेळेस 9 डोसेस हे साधारणतः 13-0-45 हे 6 किलो आणि युरिया 8.5 किलो अशा पद्धतीनं दिल्यास त्यांचं असं निदर्शनात आलं की जवळपास उत्पादन प्रति झाडी जवळपास 35 ते 40 किलो उत्पादन मिळू शकतं. नंतर कर्नाटकाच्याच दुसऱ्या विद्यापीठाने एक संशोधन केलं आहे त्याच्यामध्ये एक त्यांनी शिफारस केली आहे की 500 ग्रॅम पोल्ट्री मॅन्युअर्स आणि नीम केक 250 ग्रॅम आणि पंचगव्य 2% जो स्प्रे आपण कॉम्बिनेशनच्या माध्यमातून दिला आणि 150 150 100 किलो नत्रस्फुरत पालास
प्रति झाडी आपण जर दिलं तर त्याच्यामुळे काय होईल की उत्पन्न पण वाढतं, जवळपास 37-36 किलो प्रति झाडी त्यांना उत्पन्न मिळालं आणि शेंगाच जी क्वालिटी आहे, जो दर्जा आहे, शेल्फ लाईफ शेंगाचा आहे ते वाढतं असं निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे आपण हे जे काही शिफारस केलेल्या आहेत या सगळ्या प्रूव्ह आहेत, याचा आपण वापर केला तर निश्चित आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी याची मदत होऊ शकते. पाण्याच्या बाबतीत मी एक गोष्ट आपल्याला सांगेन की शेवगा हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. त्याला जास्त पाणी जरी आपण दिलं तरी त्याचं नुकसान होतं आणि जर पाणी कमी पडलं काही क्रिटिकल स्टेजला तरी त्याचं नुकसान होऊ शकतं. विशेषतः शेवग्यामध्ये फुलं लागण्याची अवस्था, फुलं वाढण्याची अवस्था, शेंगा सेटिंग होण्याची अवस्था, जी अवस्था असते त्यावेळेस मात्र आपण पाण्याची कमतरता होणार नाही किंवा पाणी जास्त होणार नाही याची काळजी घेणं व्यवस्थित गरजेचं आहे. आणि त्याला आपण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जो शेवग्याचं बूड आहे त्या बुडावर बिलकुल पाणी कधीही ठिबकचं असो किंवा तुमचं जे पाणी आपण देत आहोत त्याला टच झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या. म्हणजे काय करायला पाहिजे, ज्यावेळेस शेवगाचं आपण भोत बांधतो आहोत त्यावेळेस ज्यावेळेस ड्रीप त्याच्यावर हातरत आहोत त्या खोडापासून साधारणतः अर्धा ते 1 फूट पर्यंत लांब ती ठिबकची जे काही ड्रिपर आहे तो दूर असला पाहिजे. कारण ते पाणी त्या बुडावर नाही पडलं पाहिजे. बुडावर पाणी पडलं की मर फार मोठ्या प्रमाणावर शेवग्यावर पण येऊ शकते किंवा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट मॉइश्चर स्ट्रेस, ज्यावेळेस फ्लावरिंग अवस्था असते, विशेषतः 40% फ्लावरिंग झालेली असते त्यावेळेस मॉइश्चर स्ट्रेस किंवा कमी मॉइश्चर जर असेल तर फ्लावर ड्रॉपिंग आपल्याला झालेलं दिसतं. तर त्यामुळे माझी एक शिफारस आपल्याला अनुभवातून आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचे बोध केले असते आणि 2 ओळीमध्ये ज्यावेळेस फ्लावरिंगची अवस्था असते, 40% फ्लावरिंग झालेलं असतं त्यावेळेस मोकळं पाणी सोडणं हे गरजेचं असतं. आणि जर आपण 2 पाणी आणि मोकळं पाणी सुद्धा एक लक्षात घ्या, फक्त पोच पाणी सोडायचं आहे. मोकळं पाणी सोडल्यानंतर ते पाणी साठलं नाही पाहिजे. वरनं पाणी सोडल्यानंतर जस्ट पोच पाणी आपण अशी जर 2 पाणी दिली, विशेषतः फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये, पॉड शेटिंगच्या स्टेजमध्ये, तर ती खूप प्रभावी ठरतात. पॉलिनेशनसाठी, पॉड शेटिंगसाठी आणि नंबर ऑफ पॉड्स पर प्लांट्स वाढवण्यासाठी. तर ही गोष्ट आपण अवश्य करावी. ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज चालू आहे त्यावेळेस 2 पोच पाणी देणं गरजेचं आहे. 2 बोधामधला किंवा 2 ओळीमधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये ते घेणं गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चर स्ट्रेस होणार नाही आणि आपली जी काही फुलगळ आहे किंवा शेंगाची गळ आहे ती होणार नाही. आणि त्यामुळे ह्या स्टेजला न्यूट्रिशनची पण गरज चांगली असते आणि पाण्याची गरज आपल्याला आवश्यक असते. नंतर त्याच्यामध्ये तणविरहित शेवगा ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शिफारस केलेले काही नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड्स आहेत त्याचा आपण वापर करू शकता. मात्र ज्यावेळेस फुलाची अवस्था असते त्यावेळेस थोडा वापर टाळावा. बाकी हे जे ग्लायफोसेटचा वापर आपण करू शकतो प्रिपरेशनच्या वेळेस किंवा अगोदरच्या वेळेस किंवा प्री एमर्जन्स जे विडीसाइड आहेत त्याचाही वापर आपण करू शकतो. आणि आपला जो शेवगा आहे तो तणविरहित ठेवू शकतो. 3 ते 4 होईल ज्याला आपण म्हणतो की भुसभुशीत मधलं जे काही आहे बोध तो ठेवण्यासाठी त्याला आवश्यक आहेत. आणि ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज आहे त्यावेळेस जर आपण त्याची माती भुसभुशीत केली खालच्या बुडाच्या तर त्याचा अजून प्रभाव चांगला आपल्याला दिसतो. नंतर ट्रेनिंग आणि प्रूनिंग ज्याला आपण म्हणू, छाटणी आणि वळण, हा शेवगा लागवडीचा आत्मा आहे. कारण का, जे शेतकरी ट्रेनिंग आणि प्रूनिंग व्यवस्थित करणार नाहीत त्यांना सुधारित जरी जात लावली तरी उत्पादनामध्ये खूप मोठी तफावत येण्याची शक्यता असते. कारण शेवगा हे डिसिडियस प्लांट आहे, म्हणजे त्याचे पान जड होते ज्यावेळेस नवीन बहार घ्यायचा असतो त्यावेळेस. आणि पान जड कशासाठी करायची की त्याच्या ज्या फांद्या आहेत त्यामुळे सीएन रेशोचं प्रमाण योग्य राहिलं पाहिजे आणि अन्नाचा संचय त्या फांद्यामध्ये झाला पाहिजे. आणि प्रूनिंग केल्यानंतर मग नव्यानं स्प्राउटिंग येईल आणि त्याच्यावर आपल्याला जी नव्यानं फांदी ची वाढ झाली आहे त्याच्यावर आपल्याला शेंगा हे झाड लागलेलं दिसतं. तर याच्यामध्ये एक गोष्ट अनुभवातून मी आपल्याला सांगतो की शेवग्याचं जे काही खोड आहे ते 1 किंवा 2च खोडं ठेवायची. बरेच शेतकरी असे आहेत की 3-3 खोडं शेवग्याची ठेवतात, 4-4 खोडं शेवग्याची ठेवतात आणि मग ती खोडं काय होतात की त्याला वॉटर सकर सारखी उंच जातात आणि उंच गेल्यामुळं त्यांना शेंड्याला फक्त थोडे शेंगा लागतात, बाकी हॉरिझॉन्टली त्यांना शेंगा लागत नाहीत. म्हणून त्याचे उत्पादन कमी येते, फुलगळ खूप मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये आपल्याला झाली दिसते. मग ह्या चित्रात मी आपल्याला जे पाहताय आपण तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल
की हे जे शेवग्याचं खोड आहे याला साधारणतः 1.5 फुटापर्यंत खालून कुठलीही फांदी ठेवायची नाही आणि 1.5 फूट ते 4 फूट या अंतरामध्ये 4 ते 5 फांद्या चांगल्या सर्व दिशेनं वाढतील अशा ठेवायच्या आणि त्या ज्या मुख्य फांद्या आहेत त्या मुख्य फांद्या आपल्याला उत्पादनासाठी खूप महत्वाच्या असतात. खालून 1.5 फुटापर्यंत फांदी ठेवायची नाही, 45 सेंटीमीटर पर्यंत. नंतर 45 सेंटीमीटर ते जवळपास 120 सेंटीमीटर आपण म्हणू, ज्याला 4 फूट म्हणू, म्हणजे 1.5 फूट ते 4 फूट याच्यामध्ये वेगवेगळ्या दिशेला आपल्याला फांद्या ठेवायच्यात. त्या फांद्याही जास्त ठेवायच्या नाहीत, ओव्हरलॅप ठेवायच्या नाहीत. 4 ते 5 फांद्या सर्व दिशेला ठेवायच्या आणि 4-4.5 फुटावर पुन्हा त्याचं टॉपिंग करायचं, ज्याला शेंडा मारणं असं म्हणू, हे आवश्यक आहे. ही झाली वळण देण्याची प्रक्रिया. शेवगा ज्यावेळेस आपण लागवड करतो, शेवगा वाढायची अवस्था ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस वळण देण्याची प्रक्रिया म्हणजे झाडाची फ्रेम तयार करण्याची प्रक्रिया ही आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ही फ्रेम अशी होईल की 4 ते 5 फांद्या मुख्य फांद्या ह्या त्या खोडावर असल्या पाहिजेत आणि त्या सर्व दिशेला असल्या पाहिजेत आणि 4 फुटावर 4.5 फुटावर त्याचं टॉपिंग करायचं, शेंडा मारायचा, जेणेकरून ह्या 4-5 फांद्या खूप वाढतील. आणि नंतर पहिल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा प्रूनिंग करायची आहे त्यावेळेस ह्या ज्या 5 फांद्या आहेत या 5 फांद्याच्या आकाराप्रमाणे अर्धा फूट ते 1 फूट लांबी ठेवायची आणि बाकी सगळ्या फांद्या कट करून टाकायच्या. फक्त हे 4 ते 5 फांद्या अर्धा ते 1 फूट लांबीच्या ठेवायच्या. प्रूनिंग केल्यानंतर त्याच्यावर शेणाचा लेप द्यायचा, जेणेकरून ते फांद्या वाळणार नाहीत. आणि ते आपण टाकताना जर बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो पेस्टचा वापर केला तर ते अजून उपयोगी. ते नसेल मिळेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइडचा वापर त्याच्यामध्ये आपण करू शकतो थोडासा आणि ते त्याला करू शकता. आणि जे खोड आहे शेवग्याचं त्या खोडावर सुद्धा आपण बोर्डो पेस्ट जर आपण हंगाम सुरू होताना लावली तर तेही खूप उपयोगाला येतो, ज्यामुळं की त्याच्यामधले जे काही महत्वाचे रोग आहेत त्याचंही प्रमाण आपल्याला कमी ठेवता येतं. म्हणून हे छाटणी आणि वळण देणे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही म्हणाल की दुसऱ्या वर्षीची छाटणी करायची जर असेल तर ज्या पहिल्या वर्षीच्या फांद्या आहेत आपण अर्धा फूट 1 फूट ठेवलेल्या त्यानंतर त्या फांद्यावर पुन्हा सेकंडरी ब्रँचेस ठेवायचे आणि सेकंडरी ब्रँचेसवर त्याही त्या फांद्याची आकार बघून आपण जे त्याचा आकार बघून त्याची लांबी 6 इंच 8 इंच आपण ठेवू शकतो आणि सेकंडरी फांद्यावर पुन्हा आपण त्याच्या जे काही उपफांद्या घ्यायच्या आणि त्याच्यावर आपण उत्पादन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण शेवग्याची छाटणी याची प्रक्रिया केली, वळण देण्याची प्रक्रिया केली, जी की शेवगा लागवडीमध्ये खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळेस मी असं पाहिलेलं आहे की शेवग्याची लागवडी शेतकरी करतात आणि शेवग्याच्या बुडच पासून म्हणजे 1 इंच सोडून सगळं बुड कट करून टाकतात आणि पुन्हा तो शेवगा येण्याची वाट बघतात आणि शेवग्यावर परत वॉटर सकर्स निर्माण होतात आणि वॉटर सकर निर्माण झाले की नंतर ते सरळ जातात आणि सरळ गेलेले जे काही नळू आहेत वॉटर सकर आहेत त्याचे फक्त शेंड्याला शेंगा लागतात, अजिबात बाजूला शेंगा लागत नाही. याच्यामध्ये एक फिजिओलॉजी आपण म्हणू की शरीर क्रियाशास्त्र या शेवग्याचं की जे फांद्या आडव्या वाढतात, होरिझॉन्टल वाढतात त्याच्यावरच शेंगाची संख्या जास्त लागते. ज्या फांद्या उभ्या जातात, वर वाढतात त्याच्यावर शेंगाची संख्या ही जास्त लागणार नाही. कारण का की त्याच्यामध्ये अन्नसंचय नसणार आहे आणि त्याच्यामुळे फ्लावर ड्रॉपिंग आपल्याला दिसणार आहे. फ्लावरची संख्या आडव्या फांद्यामध्ये जास्त असेल, सेटिंगची संख्या आडव्या फांद्यामध्ये जास्त असेल, शेंगाची संख्या आडव्या फांद्यामध्ये जास्त असेल. आणि ज्यावेळेस आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन करतो, उच्च घनतेवर शेवग्याची लागवड करतो त्यावेळेस अपेक्षित असं आहे की शेवगा वरी न वाढता हॉरिझॉन्टली वाढला पाहिजे, आडवा वाढला पाहिजे आणि जेवढा शेवगा आडवा वाढेल तेवढा त्याच्यावर शेंगाची संख्या जास्त लागेल. कारण बऱ्याच वेळा मी कित्येक शेवग्याचे प्लॉट पाहिलेले की जवळपास 30 फूट 40 फूट शेवगा उंच गेला. असे शेतकरी जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की हे ट्रेनिंग आणि प्रूनिंग तंत्रज्ञान जे आहे, वळण आणि छाटणी तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला त्याची कॅनॉपी मॅनेज करायची, त्याची साईज मॅनेज करायची, त्याची हाईट मॅनेज करायची आणि हॉरिझॉन्टली शेंगा येण्यासाठी आपल्याला त्याला इक्वल स्पेस द्यायचा आहे की ज्याच्यामधून चांगल्या प्रकारच्या शेंगा येतील. आणि आम्ही बाजूला एक झाड, आम्ही मुद्दाम आमचं शीट प्लॉटचं झाडचा तो इमेज आहे त्याच्यावर 300 शेंगा लागल्या. 10 बाय 10 फुटावर आम्ही त्याची लागवड केलेली आहे त्या प्लॉटमध्ये. आपण जर मोजल्या तर 300 शेंगा एका वेळी त्याच्यावर आम्ही हार्वेस्ट केलेल्या आहे. तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल की याच्यावर ट्रेनिंग आणि प्रूनिंगचं खूप महत्व आहे. आपण चर्चासत्रात पण किंवा प्रश्न उत्तरामध्ये पण याच्यावर काही शंका असतील तर विचार करू.
दुसरी महत्वाची शेवग्यामध्ये जी समस्या आहे की अनेक शेतकरी, जवळपास प्रत्येक शेतकरी या समस्येला कमी जास्त प्रमाणात तोंड देतो आणि तो आहे फुलाची गळ. फुलाची गळ होते, ही खूप मोठ्या प्रमाणावर फीडबॅक आमच्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस फुलाचं 40% वाढ झालेली असते किंवा 40% फ्लॉवरिंग झालेलं असतं, त्यावेळेस आपण जर NA 10 PPM न वापरलं किंवा प्लानोफिक्स म्हणून औषध मिळतं बाजारामध्ये, साधारणतः 22 ते 25 मिली 100 लिटर पाण्यामधून जर आपण 40% फ्लॉवरिंग असताना शेवग्याला वापरलं तर आपल्याला सेटिंगचं प्रमाण हे वाढतं आणि याच्यामध्ये झिंकचा वापर जर आपण केला 20 PPM तरी सुद्धा या सेटिंगमध्ये त्याची मदत होऊ शकते. तर ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकच्या माध्यमातून सुद्धा देणं गरजेचं आहे. कारण झिंकचा वापर आपण बघतोय, हे शेवगा जो भागात आपण लावतो ना, तो आवर्षण भाग आहे. तिथं टेम्परेचर जास्त असते आणि अशा ठिकाणी झिंकची कमतरता जास्त असते. कारण जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं सक्शन जास्त होतं झिंकचं, लोहाचं सक्शन जास्त होतं. त्यामुळे आपल्याला कमतरता आढळते आणि विशेषतः आमच्या जिल्ह्यामध्ये असेल, धुळे जिल्हे, नंदुरबार असेल, नगर जिल्हा असेल, याच्यामध्ये झिंकची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे आणि सर्वच वनस्पतीला झिंकची मात्रा आता आवश्यक झालेली आहे. त्यामुळं शेवग्याला सुद्धा जर आपण ह्याचा वापर केला तर निश्चित त्याची जी काही सेटिंग आहे, फ्लॉवरची संख्या आहे, फ्रूट सेटिंग आहे, शेंगाची संख्या आहे, ती आपल्याला वाढलेली दिसते आणि आपले उत्पन्न वाढलेलं दिसतं. नंतर पीक संरक्षण हा एक महत्वाचा भाग शेवग्यामध्ये आहे. मी आपल्याला सांगेल की फक्त 1 ते 2 किडी आणि 1 ते 2 रोग हेच शेवग्यामध्ये महत्वाचे आहेत. फार मोठ्या प्रमाणावर पीक संरक्षण हे शेवग्यामध्ये लागत नाही. आपण बघतोय बराचसा शेवगा आपला जवळपास ऑर्गॅनिक म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणावर प्लांट प्रोटेक्शन मेजर्स त्याच्यावर घेतली जात नाही. महत्वाची जी ज्यावेळेस आपण छाटणी करतो, नवीन फूट येते, नवीन फूट आल्यानंतर ती जी नवीन जी पालवी असते, ती पालवी खाणारे जी काही आळी आहे, तीच तिचाच बंदोबस्त आपल्याला वेळेला करणं गरजेचं आहे आणि आपण बघतो की अशा प्रकारची झाडं आपल्याला दिसतात, की त्याच्यावर आपल्याला जाळी झाल्यासारखी दिसते, हिरव्या आळ्या त्याच्यावर दिसतात पानावर पाने खाणाऱ्या आणि फस्त करून टाकतात सगळे पाने आणि नुसतं आपल्याला झाडाची फांद्या दिसतात. तर ही पाने खाणारी जी आळी आहे, ते हे सुरुवातीच्या अवस्थेत येते आणि ज्यावेळेस कवळी पानं असतात, त्यावेळेस त्याच्यावर जास्त प्रमाणात ते नुकसान करते. आता आपण त्याला लॅम्बडासायलोसिट्रीनसारखं औषध फवारलं, तरी ते पुरेसं होऊ शकतं 1.5 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे आणि नंतर दुसरं एक त्याच्यामध्ये जी काही कीड महत्वाची आहे, की फळमाशी आपण म्हणतो, ती शेंगावर अंडे घालते. 3 ते 4 दिवसांनी पुन्हा त्या अंड्यातून आळ्या बाहेर पडतात आणि नंतर शेंगात शिरून त्या आतील गर खातात आणि तो गर खाल्ल्यामुळं शेंगाचं जे काही जिथून पंक्चर झाले त्या ठिकाणून डिंक आणि फेस बाहेर पडल्यासारखा आपल्याला दिसतो आणि बरेच शेतकरी यास डिंक्या असं म्हणतात. याच्यासाठी आपण इमामेक्टिन बेन्झोएटचा वापर करू शकता. साधारणतः अर्धा ग्रॅम पाव ते अर्धा ग्रॅमनी तुम्ही फवारलं प्रति लिटरला त्याचा उपयोग होऊ शकतो. स्पिनोशॅटचा वापर आपण करू शकता. तर याच्यामुळं हे जे एक महत्वाची कीड आणि महत्वाचा रोग आहे याचं व्यवस्थापन होऊ शकतं. नंतर आपण बघतो की हे जे कीड आणि रोग आहेत, हे सहज नियंत्रणात येणारे रोग आणि कीड आहेत. त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर असं भर द्यायची गरज लागत नाही आणि निमार्कचा सुद्धा वापर सुरुवातीला आपण जर केला, तर त्याचाही खूप प्रभावी परिणाम झालेला आहे. 10,000 PPMचं 3 मिलीनं आपण जर फवारलं, तर त्याचा परिणाम आपण येऊ शकतो. नंतर लाईट ट्रॅप्स 1 प्रति हेक्टरी आपण जर वापरला, तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून आलेला आहे. आणि सॉईल ॲप्लिकेशन जर थायमिथॉक्सॉन 25 WG 200 ग्रॅम प्रति हेक्टरी 150, 180 आणि 210 दिवसाला प्लॅन्टिंग नंतर आपण केलं आणि त्याची प्लेसमेंट ही जर केली तर व्यवस्थितरित्या आपल्या ह्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. नंतर हे 2 महत्वाचे रोग आहेत ज्याला डॅम्पिंग आपण म्हणतो, तो सुरुवातीला असतो. तो बुरशीमुळे होऊ शकतो आणि ट्विक कॅन्कर हे काही प्रमाणात शेवग्यामध्ये आपल्याला दिसतात. तर आपण बघतो की शेवगा पीक जे आहे तर 5.5-6 महिन्यामध्ये येतं. 2 वर्षामध्ये 3 पिकं आपण घेऊ शकतो आणि एका झाडापासून 35 ते 40 किलो शेंगा मिळू शकतात किंवा 300 ते 400 शेंगा मिळू शकतात. आम्ही कृषी विज्ञान केंद्राने एक यशोगाथा केलेली मी आपल्याला शेअर करतो, की जी यशोगाथा आहे की आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर शेवग्याची लागवड आमच्या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे. गेली 22 वर्ष आम्ही याच्यावर काम करत आहोत. अध्यरेखा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून, इम्प्रूव्ड सीड त्याच्यामध्ये देण्यात आम्ही आलेले आहे आणि यामधून आम्ही असं आज दिसून आलेलं आहे, की जवळपास
31 ते 32% उत्पादनात वाढ शेतकऱ्याच्या झालेली आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत आपण बघितलं तर 2,60,000 पर हेक्टर इन्कम याच्यातून आपण घेतो आणि जवळपास 2 लाखाचं नेट इन्कम प्रति हेक्टरी याच्यातून मिळू शकतं. हे सिद्ध केले काही शेतकरी एका एकरामधून सुद्धा हे एवढं उत्पादन घेतात जे मी हेक्टरमध्ये दाखवतोय. तर हे आमचं थोडक्यात स्प्रेडिंग बघितलं 5,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे हे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि जवळपास 200 पेक्षा जास्त गावामध्ये आणि 8 तालुक्यामध्ये हे टेक्नॉलॉजी गेली आहे. इतर राज्यामध्ये मग आम्ही आपल्याला सांगितलं की 16 राज्य हे आमचे वेगवेगळे निविष्ठा घेऊन तिथं लागवड केलेली आहेत. 6 राज्य सॉरी आणि 16, 17, 18 जिल्हे. तर त्याच्यामध्ये विदर्भाचे पण जिल्हे आहेत, काही अकोला जिल्हा असेल, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये पण आमचे याचे जे काही बी आहे ते गेलेले आहे. म्हणजे हे जे आहे एक शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे आणि शेतकऱ्यांनी लागवड खर्च पण कमी असतो याचा, नंतर रोग किडीचा प्रादुर्भाव कमी असतो याच्यावर आणि याचं जे काही शेंगाचं उत्पन्न आहे बऱ्यापैकी भाव आपण बघतोय की बाकीचे बाजारपेठ भाजीपाल्याचे बाजारभाव गडगडलेले आपल्याला दिसतात, पण शेवग्याचा बाजार भाव हा तरुण आहे आणि आज मी बघतोय की बऱ्याच वेळा 4 रुपयाला 5 रुपयाला एक शेंग बाजारात एवढा भाव झालेला असतो आणि पण सर्वसाधारण ते सगळं सोडून दिलं तरी 1 रुपयाला जरी शेंगा आपण विकली तरी आपल्याला एकरी लाख ते 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न याच्यातून निव्वळपैकी राहू शकतं. हे अनेक शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की याच्याविषयी अजून सविस्तर पाहिजे असेल तर तांबडेज फार्म ॲडवाइस माझं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर शेवग्याचे व्हिडिओज आहेत ते आपण बघू शकतात. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की गेल्या महिन्यामध्ये कांद्याची लागवड चालू असताना एका महिन्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त कांद्याचा व्हिडिओ माझा पाहिला गेलेला आहे. शेवग्याचा व्हिडिओ पण हजारो शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे. तुरीचा असेल किंवा अनेक पिकाचे व्हिडिओ त्याच्यावर आहेत, ते आपण पाहू शकता. बरेच शेतकरी विदर्भातले या अनुषंगाने गोळा होत आहेत आणि माझा सगळ्यात जास्त भरोसा हा तरुण शेतकऱ्यावर आहे, जे चेंज एजंट म्हणून मी त्यांना म्हणतो. कारण माझ्या जे काही लाभ घेणारे शेतकरी त्यामध्ये जवळपास 37% शेतकरी जे आहेत ते 34 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे डेटाबेस मी आपल्याला मुद्दाम सांगतोय की हे तरुण जे शेतकरी आहेत हे बदल करू शकतात आणि याचंही क्रॉप डायव्हर्सिफिकेशन विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. कारण आता नागपूर परिसरातील कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत, शेतकरी सहभागी आहेत. तर मला आपल्याला सांगायचं आहे भविष्यामध्ये शेवगा पिकाविषयी आपल्याला काही समस्या असेल तर तुम्ही निश्चित माझे जे समाज माध्यम आहे मी वापरतो, YouTube असेल, Facebook असेल किंवा आमचं तांबडेज फार्म ॲडवाइस हा ग्रुप डेव्हलप केला आहे, त्याचेही बरेच शेतकरी लाभार्थी आहेत. 4 राज्यातील शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत. तर आपण त्याचा लाभ घेऊ शकता आणि निश्चित आपण तो घ्याल आणि या पिकातून शाश्वत उत्पादन मिळू शकतं आणि एकरी जर इफेक्टिव्हली आपण काढलं तर 2-2 लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न शेतकरी घेतलेले आहेत. मला आपल्याला सांगायचं की या पिकाकडे वळायला हरकत नाही. कमी नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून शाश्वत उत्पन्न मिळू शकतं या पिकाच्या माध्यमातून आणि चांगलं अर्थार्जन होऊ शकतं, ज्याला आपण डबलिंग द इन्कम म्हणू शकतो, ते सुद्धा होऊ शकतं.